हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल. म्हणून जीवनामध्ये सहजासहजी काही मिळत नाही. ऐका, प्रेम करायचे ना संतांनी. आजही बघा संतांच्या जीवनामध्ये व्यापकता संतांची पहा. साधूची व्यापकता काय असते एक उदाहरण सांगतो, माझ्या डोळ्यासमोर आलं म्हणून सांगतो. व्यापकता कशी असली पाहिजे. एखाद्या वेळेला आपल्याकडे जर गुरुजी अर्धीच भाकरी आहे आणि आपल्याला प्रचंड भूक लागलेली आहे, पण ती अर्ध्या भाकरीसाठी 2-3 माणसं आपल्याकडे आलेत, तर आपल्या अर्ध्यातली कमीत कमी अर्धी तरी त्याला देता यावी. याला म्हणावं व्यापकता. एक उदाहरण सांगतो, पूर्ण ऐका. एक साधू होता, जंगलामध्ये राहत होता आणि जंगलामध्ये सज्जन हो त्यानं एक झोपडी बनवलेली आहे. स्वतःला राहण्यापुरती झोपडी. एकच माणूस त्या झोपडीत झोपू शकत होता, एक एवढी झोपडी. एक दिवशी भयंकर मुसळधार पाऊस, विजाचा कडकडाट, ढगाचा गडगडाट सुरू झाला. भयावह अशी मुसळधार वर्षा सुरू झाली, पाऊस सुरू झाला आणि साधूनं त्या झोपडीचा कुटियेचा त्या दरवाजा बंद केला आणि साधू आतमध्ये बसला. विशाल महाराज तो आपलं चिंतनामध्ये बसलाय. तेवढ्यामध्ये रस्त्यानं जाणारा एक वाटसरू त्यानं पाहिलं, भयंकर आभाळ आलेले, विजा कडाडताय, ढगाचा गडगडाट होतोय, मुसळधार पाऊस सुरू झालाय, अंग ओलं झालंय, कुठंतरी निवारा पाहिजे, कुठंतरी विश्राम आपल्याला मिळाला पाहिजे, अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. जंगलामध्ये सैरभैर पळू लागला, बघतोय कुठंतरी निवारा मिळतो का. आणि पळता पळता बघता बघता सज्जन हो त्याला एक छोटंसं त्या साधूच्या झोपडीमधून जी छोटीशी सांद होती, त्या सांदेतून साधूने आतमध्ये दिवा लावला होता आणि दिव्याचा प्रकाश त्या रस्त्यानं जाणाऱ्या वाटसरूला दिसला. वा, जमलं मला, आता काहीतरी दिसतंय, कुणीतरी राहतंय इथं, आता आपण गेलो पाहिजे. आणि गेला तो. तिथं गेला, जाऊन पाहिलं तर एक झोपडी कुटी आहे छोटीशी. त्या कुटियेचा दरवाजा त्यानं वाजवला, कुटियेचं दार वाजवलं. आतमधून आवाज आला. कोण? बाहेरून म्हणला, मी वाटसरू आहे, रस्ता भटकलेलो आहे. बाहेर विजाचा कडकडाट, ढगाचा गडगडाट चालू आहे, पावसानं अंग ओलं चिम झालंय, भयंकर थंडीनं अंग कुडकुडतंय, मला जरा आतमध्ये येऊ द्याल का. दुसऱ्या मिनिटामध्ये साधू उठला आणि लगेच आपल्या कुटियेचं दार उघडलं आणि आतमध्ये घेतलं त्या वाटसरूला. आपल्या अंगावरचे उबदार कपडे, गरम कपडे त्याला घालायला दिले. म्हणले बसा. पण त्या वाटसरूनं विचारलं, म्हणे साधू महाराज, अहो या झोपडीत तर एकच माणूस झोपू शकतो, आपण तर 2 जण आहे. अहो म्हणले चिंता करू नका त्याची. ज्या जागेवर एक माणूस झोपू शकतो ना गुरुजी, त्या जागेवर 2 माणसं आरामशीर बसू शकतात. आपण मांडी घालून 2 बसू, रात्रभर गप्पा मारून आत्ता रात्र निघून जाईल म्हणे, चिंता करू नका, बसा. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि मामाश्री तेवढ्यात लगेच तिसरा येऊन टपकला. त्याने बी दरवाजा वाजवला झोपडीचा. कोण? त्यानं तेच कथा सांगितली. अंग गोल चिम झालंय, मला काहीतरी निवारा द्या, विश्राम द्या, काहीतरी आश्रय द्या. साधूने पुन्हा दरवाजा उघडला आणि त्याला आतमध्ये घेतलं. त्याने आतमध्ये डोकवून पाहिलं तर 2 जण हेच बसलेले ते येतात, मी तिसरा बसू कुठं. साधू म्हणला, हो चिंता करू नका, ज्या जागेवर 2 माणसं बसू शकतात आरामशीर मांडी घालून, त्या जागेवर 3 माणसं आरामानं उभं राहू शकतात. टेलर 3 जण उभे राहिले. म्हणजे आता रात्र जाईन गप्पामध्ये, पण बाहेर प्रचंड पाऊस चालू आहे, चिंता करू नका. तेवढ्यात 3 जणांच्या गप्पा उभं राहून सुरू झाल्या. विशाल महाराज तेवढ्यात चौथा येऊन तिथं टपकला. चौथ्यानं पुन्हा दरवाजा वाजवला. आतून आवाज आला. कोण? मला वाटसरू आहे. साधूने विचार केला, आता काय करू. 3 माणसं आरामानं उभा राहू शकत होते ज्या जागेवर, आता चौथा बसणार कुठं. आहे का काही कोणाकडे आयडिया? कार्ड असेल आयडियाचं, पण आता चौथा बसवायचा कुठं याची आयडिया कुणाकडेच नाही. पण साधूकडे आयडिया होती. ऐका, साधूने दरवाजा उघडला. आता ऐका लक्ष देऊन, अंतकरण कसं असलं पाहिजे, विशाल अंतकरण कसं असलं पाहिजे. विशाल महाराज, उदात्त अंतकरण, मोठी विचारधारा कशी असली पाहिजे. ऐका, साधूनं दरवाजा उघडला, त्या वाटसरूच्या हाताला धरलं आणि त्या वाटसरूला पहिलं त्या साधूनं झोपडीत घातलं. ते मला, पण इथं 3 जण, आम्ही आता 3 जण तर झालो. साधू महाराज तुम्ही बाहेरच आहे. साधूनं बाहेरून दरवाजा लावून घेतला. हे 3 जण आतमध्ये, साधूनं बाहेरून दरवाजा लावून घेतला आणि साधूनं बाहेरून सांगितलं, अरे मी या जंगलात राहतो, मला ऊन वारा पाऊस सहन करण्याची शक्ती मला ईश्वरानं दिलेली आहे. मी या जंगलात राहत असल्यामुळं मी हे सगळं सहन करू शकतो. तुम्ही गावात राहणारी माणसं आहात, तुम्हाला हे सहन होणार नाही. तुम्ही 3 आतमध्ये बसा आणि मी बाहेर उभा राहतो. याला म्हणावं व्यापक विचारधारा.
आणि ही व्यापक विचारधारा संतांची होती. संपूर्ण जगावर प्रेम करा म्हणून संतांनी सांगावं. संपूर्ण जगाला सुखाची मागणी करणारे संत आहेत सज्जन हो, आलेच ते त्याच्यासाठी.